राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आहोत। जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्याचे बघा 2 लाख पर्यंत आता सरसकट आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे। म्हणजे की शेतकऱ्यांमध्ये बघा जर बघा आत्ताची सर्वात ही मोठी बातमी समोर आली आहे, कारण की बघा राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची घोषणा आता केलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशीच सर्व शेतकऱ्यांचे आता कर्जमाफीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। बघा यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनाचा हप्ता शेतकऱ्याच्या बँकांकडे 2000 रुपये प्रमाणे जमा झाला होता। तर बघा त्याचप्रमाणे 9 सप्टेंबर रोजी नमो शेतकरी योजनाचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता। आता सरकारने कर्जमाफीसह या योजनाच्या हप्त्यात वाढ देण्याची आता असल्याची घोषणा सुद्धा केलेली आहे। व तसे बघा पीक विमा 2022 ते 2024च्या रकमेची वितरण प्रक्रिया आता सुरू आहे। बघा काहींना पैसे मिळाले आहे, तर काहींना खात्यात लगेच 2-3 दिवसात संपूर्ण नुकसान भरपाई जमा केली जाईल। बघा ही दिवाळी शेतकऱ्यासाठी खरीच गोड होणार आणि आनंदाची ठरणार आहे, कारण की सरकारने पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे। याच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप महत्त्वाची आता घोषणा केलेली आहे। त्यांनी सांगितले की बघा येत्या दिवाळीत लक्ष्मीपूजनच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ केले जाईल। या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात थट्ट कर्जमाफीची रक्कम जमा होईल आणि शेतकऱ्यांची दिवाळी खरंच गोड होईल। पण ही कर्जमाफी सगळे शेतकऱ्यांना मिळणार नाही। फक्त पहिल्या टप्प्यात फक्त 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफ केली जाईल व तसेच शेतकरी मित्रांनो बघा उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही दिवस थोडीशी वाट पाहावी लागेल। फक्त शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यात फक्त 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफ केले जाईल। शेतकरी मित्रांनो आता हे 20 जिल्हे कोणते आहे, जर तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागते का बघा हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। जर 20 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला डायरेक्ट आज तुमच्या बँकांमध्ये कर्जमाफीचे पैसे मिळणार आहे। बघा ही माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। आता तुम्हाला विस्तारपणे माहिती देतो की बघा कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार आहे, ती कोणत्या वर्षापासून सुरू होईल आणि कोणत्या वर्षापर्यंत लागू होईल, तसेच बघा कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या नियमानुसार कर्जमाफ मिळणार आहे। ही सर्व अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओ माध्यमातून सांगण्यात जाणार आहे। याशिवाय कोणत्या बँकेत खात्यात कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तसेच व्हिडिओवर नवीन आले असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे व तसेच चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। बघा यांच्याही स्पष्टची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे आणि GR मध्ये देखील दिली आहे। बघा बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीची खूप प्रतीक्षा होती, काहींना वाट पाहावी लागली, पण अखेर ही कर्जमाफ आता बघा साकार होत आहे आणि यांच्या दिवाळीच्या खरोखरच गोड बनणार आहे। ही दिवाळीच्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार। यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा सोय मिळणार आहे या पाहून खूप महत्त्वाचे आहे। बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या 20 जिल्ह्याचे कर्जमाफ होणार आहे हे पाहणे खूप शेतकऱ्यासाठी बंधनकारक राहणार आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा 2025 म्हणजे राज्यातील शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जाहीर केले आहे की या दिवाळीत प्रत्येक शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफ मिळणार आहे। पहिल्या टप्प्यातील बघा कर्जमाफ प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफ केले जाईल आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, पण पहिल्या टप्प्यात बघा फक्त 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही सोय करण्यात आली आहे। बघा सर्वात पहिले 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल, नंतर बाकीच्या जिल्ह्यातील हे उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे थोडं कर्जमाफ केले जाईल। बघा उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थोडासा वेळाने कर्जमाफ मिळेल, त्यांची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनवर नोटिफिकेशन प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशाच माहिती तुम्हाला लगेच मिळत राहतील। आता बघा या दिवाळीला फक्त 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता कर्जमाफ होणार आहे। शेतकरी मित्रांनो ते 20 जिल्हे कोणते आहे बघा, उर्वरित 16 जिल्ह्यातील बघा शेतकऱ्यांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे।
आहे. सरकारने या 20 जिल्ह्याची यादी अधिकृतपणे जाहीर केली. आता तुम्हाला पाहायचे आहे की बघा या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का. या यादीतील शेतकऱ्यांना सरासरी 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. बघा सरकारने आधीच सांगितले होते की बघा शेतकऱ्यांचे 7/12 आम्ही कोरा करून त्यांचे सर्वच कर्ज संपवणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की बघा शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणे आमचे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिले आणि बघा त्यांचा सत्तेवर बसवले, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. कर्जमाफ करून त्यांचे आभार व्यक्त करणे हे आमचा प्रयत्न आहे. सरकार शेतकऱ्यासाठी खूप काळजी घेते. बघा यंदा दिवाळीच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ निश्चित झाले आहे. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेच्या राबवण्यामुळे बघा तिजोरीमध्ये थोडंसं सुद्धा निधी शिल्लक नव्हती. त्यामुळे बघा आता लाडकी बहीण योजना म्हणजे बघा मुलीला शिक्षण, विवाह आणि आरोग्य यासाठी आर्थिक मदत देण्याचा खास कार्यक्रम आहे. या योजनेमुळे सरकारने शेतीच्या कुटुंबाला काळजी घेतली आहे, पण निधी कमी असल्यामुळे काही दिवस थांबावे लागले. कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास 1 लाख कोटीहून निधी मिळाली. त्यामुळे आता दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफ करण्याचा मागे तयारी सुरू झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा पहिल्या टप्प्यात फक्त 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफ होणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत हे लाभ मिळणार आहे आणि उर्वरित 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नंतर कर्जमाफ मिळणार अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः दिलेली आहे. बघा आता ज्यांनी पहिल्या शेतीसाठी कर्ज घेतले आहे, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज घेतले किंवा शेतीच्या नावावर कर्जाचे गैरवापर केलेला असेल अशा शेतकऱ्यांना बघा त्यांना कर्जमाफ मिळणार नाही. हे गोष्ट सरकारने स्पष्ट सांगितलेली आहे. यांचा अर्थ असा की बघा खरंच मेहनती करणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. सरकारने आता 20 जिल्ह्यातील यादी जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष वाचून सांगितली की बघा 20 जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक कर्जमाफ केले जाणार आहे. बघा या ठिकाणी समोर 90 लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज आहे व तसेच बघा या शेतकऱ्यांना बघा सरकारांच्या माध्यमातून सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफ ही कर्जमाफ मिळणार आहे. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार आहोत आणि बघा 7/12 कोरा करून हे काम पूर्ण करणार आहोत. आता ही वेळ आलेली आहे आणि कर्जमाफाचा मार्ग खुला झाला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की प्रत्येक शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्जमाफ केले जाणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा दिवाळीच्या नियमितपणे हे कर्जमाफ होणार आहे. फक्त हे पाहावे लागेल की तुमचा जिल्हा या निवडणूक 20 जिल्ह्यामध्ये आहे का. जर तुमचा या जिल्ह्यात बघा या निवडलेल्या जिल्ह्याच्या यादीत नाव आहे का तर तुम्हाला 100% तुम्हाला कर्जमाफीचा लाभ नक्कीच मिळणार आहे. आता मी तुम्हाला त्या 20 जिल्ह्याची यादी सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो आता ते 20 जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला लक्षपूर्वक बघायचे आहे. जर या 20 जिल्ह्यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव येईल तर तुम्हाला 100% हे कर्जमाफ मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसे एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा आता नागपूर जिल्हा बघा चंद्रपूर, सोलापूर, सातारा, सांगली, वर्धा बघा अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, नंदुरबार बघा लातूर, बीड, बुलढाणा, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड बघा शेतकरी मित्रांनो या 20 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो यात बघा तुमचा जिल्हा असेल तर नक्की तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे कारण की तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आता दिवाळीपूर्वीच लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता कर्जमाफ होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे बघा यामध्ये समावेश आहे आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिवाळीच्या आधी सरसकट कर्जमाफ मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर या सर्वच 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफ सरकारकडून केली जाणार आहे. दिवाळीपर्यंत तुम्हाला कर्ज माफ होईल, पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट नीट करून घ्यावी लागेल. तुम्हाला आधार कार्ड अपडेट असायचं हवे. जर 10 वर्षापेक्षा जुना असेल किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल तर लगेच अपडेट करून घ्यायचं आहे. तसेच तुमचा बँक पासबुकावरील नाव कर्जाचे डॉमिनेटिव्ह आधार कार्ड आणि पॅन कार्डवर एकसारखं असावं. हे सगळं नीट झालं की तुम्हाला कर्जमाफ सरसकट तुमच्या खात्यात जमा होईल. बघा शेतकरी मित्रांनो आधार कार्डवरचं नाव तसेच बघा बँक पासबुकवरचं नाव तसेच पॅन
कार्डवरचं नाव बघा, त्या डॉक्युमेंटवर तुमचं नाव एकसारखंच असलं गरजेचं आहे. जर एकसारखं तुमचं नाव नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, व तसेच तुमची जन्मतारीखसुद्धा नीट आणि पूर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे. बघा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल पाहिजे. हे सगळ्यात जर व्यक्ती बसलं नसेल तर कर्जमाफीचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. हे लक्षात ठेवून तुम्ही नाव आधार कार्डवर, पॅन कार्डवर, बँक पासबुकवर आणि इतर कागदपत्रावर सारखं असावं. जर नावात काही चुकी असेल किंवा गडबड असेल तर कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पण आता सगळ्यात नीट असेल आणि कागदपत्रसुद्धा नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला नक्कीच कर्जमाफी मिळणार आहे. लक्षात ठेवा, हे कर्जमाफ फक्त शेतकरी मित्रासाठीच आहे जे खरोखर अर्थाने शेतीसाठी कर्ज घेतले आहे. चुकीच्या पर्यायावर घेतलेले कर्ज किंवा नोंदविलेले तर कर्जमाफी मिळणार नाही. बघा म्हणून शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, म्हणून सगळ्यांनी नीट तपासून घ्या. आधार कार्ड अपडेट करा, मोबाईल नंबर अपडेट करा व तसे बँक खात्यात तपासणी नीट तपासा आणि पॅन कार्डवर नाव जुळत आहे का ते पहा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व योग्य पद्धतीने केल्यास दिवाळीच्या निमित्त तुम्हाला कर्ज नक्कीच माफ होईल. तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ मिळेल आणि दिवाळी तुमच्यासाठी खरोखरच गोड होणार आहे, सर्वात मोठी. बघा शेतकरी मित्रांनो, आता हे व्हिडिओ तुम्हाला उपयोग वाटला तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्राला आणि कुटुंबियाला नक्की शेअर करा. बघा रोजच महत्त्वाची माहिती पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यात अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल.